नमस्कार मंडळी. हॅलो. आज मी चालली आहे एका ठिकाणी कॉन्फरन्सला. तर तुम्ही बघू शकता मी तिथे चालले आहे. तुम्ही हा रोड ओळखू शकता. आणि रिक्षात बसले आहे आणि खूप ट्रॅफिक जाम आहे इथे बघू शकता. आणि जे पुण्यात राहतात त्यांना हा एरिया कळला असेल. मी नरेगाव इथे चालले आहे कॉन्फरन्सला. तर खूप गर्दी आहे आणि मला तिथे माझ्या जुन्या फ्रेंड्स भेटणार आहेत. तर चला बघूया. आणि तुम्ही बघा, तुम्ही एन्जॉय करा. आणि हा आहे आपण चाललो आहे नवले बीचकडे. नवले बीच हे पुण्यातील फेमस ठिकाण आहे. आणि हा कात्रज ते नवले बीचचा रोड आहे. बघू शकता बिल्डिंग. आणि सकाळचे 8:30चा टायमिंग आहे हा. तरी इतकी ट्रॅफिक जाम आहे आणि ऊन देखील कडक पडलेलं आहे. बघा, अशी तयार झालेली आहे आणि कॉन्फरन्ससाठी 8:30लाच पुढचं आवरून निघाले आहे. आणि आता जवळच येत आहे. बघू शकता हे स्टॅच्यू किती सुंदर आहे. हे नवले ब्रिज जवळ आहे. आणि सकाळी सगळे ऑफिसला जातात, तिथे कंपनीत जातात. बघा खूप गर्दी आहे. हा आहे नवले बीचचा फ्लो. वरती ओके आणि खाली आणि बघू शकता आपण नरेगावात हे श्रीमती काशीबाई नवले हॉस्पिटलचा आवार आहे. बघू शकता खूप मोठा आवार आहे. मोठं हॉस्पिटल आहे. आपण थोड्याच वेळात ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे पोहोचू. माझे 90 रुपीज बिल आलेलं आहे. बघू शकता. आपण इथे आलेलो आहे जाधवर एज्युकेशनल कॅम्पसमध्ये. बघू शकता किती सुंदर कॅम्पस आहे. मी पहिल्यांदा इथे आलेले आहे. हे नरेगावात मानाजीनगर इथे आहे. इथे रजिस्ट्रेशन केले. बघा किती सुंदर प्लांट्स लावलेले आहेत एंट्रीलाच. खूप प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी. खूप सुंदर असे प्लांट्स आहेत. बघू शकता वेगवेगळ्या कलरचे, वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळे असे प्लांट्स आहेत आणि खूप छान वाटते. इथे देखील खूप छान डेकोरेशन केलेलं आहे भिंतीमध्ये. मानाजीनगर मध्ये इथे आहे हे कॅम्पस. आणि इथे मला ब्रेकफास्ट मिळाला. मी ब्रेकफास्ट करते पोहे. या खायला सगळ्यांनी सकाळी 9 वाजता. इथे मंदिर देखील होतं विठ्ठल रुक्मिणीचं. सकाळी सकाळी दर्शन घेतलं. गणपती, विठ्ठल रुक्मिणी, सरस्वती सर्वांचे दर्शन झाले. नंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये गेलो तर तिथे असे छान डेकोरेटिव्ह असं पीस दिसला आणि त्याचे व्हिडिओ काढला. मस्त वाटलं. तिथे खूप सुंदर असा कॉन्फरन्स हॉल होता. सुंदर असं डेकोरेशन आणि छान प्रतिमा लावलेली.
बघू शकता खूप मोठा आहे हा हॉल, प्रशस्त आहे. बघू शकता. तर एवढी गर्दी झाली बघा. कॉन्फरन्स झाली म्हणून बोलले घरी. मला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.